आधीची जी आपली पिढी होती, आता तुम्हाला 18 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, आधीचे जे क्लायंट होते जुने किंवा आत्ताची जी तरुण पिढी आहे, तर यांच्या डिमांडमध्ये कुठला फरक जाणवतो? ओके प्रांजल, त्या बाबतीत जर बोलायचं झालं ना, तर काय होतं की ज्यावेळेला आम्ही इंटिरियर क्षेत्रामध्ये आम्ही उतरलो होतो, तर त्यावेळेला जो एक क्लायंटल एरिया जो होता, तर त्यावेळेला डिसिजन मेकर फक्त आई बाबा असायचे, की त्यांचं सर्टन ठेलर असायचं की आम्हाला एवढं बजेट आहे, एवढ्या याच्यामध्ये प्लॅन करायचं आहे, एवढं आम्ही करणार आहोत आणि आम्हाला डिसिजन. मग त्यामुळे काय व्हायचं की पूर्ण फॅमिलीमध्ये एक डिसिजन मेकर असायचा. पण आता काय झालं की तुम्हाला सगळं फिंगर टच मिळत असल्यामुळे सगळं इझिली अवेलेबल आहे, इंटरनेट थ्रू, पिंटरेस्ट थ्रू किंवा गुगल थ्रू, की आपल्याला जे काय हवं आहे ते आपण फिंगर टचमध्ये आपण अवेलेबल करू शकतो. डिसिजन मेकर पण तेवढे वाढले. एखाद्या छोट्या मुलाची जर बेडरूम करायची असेल तर त्याचं आपल्याला मत घ्यावं लागतं. त्यातला एक गमतीशीर किस्सा आहे, मला तो आवडेल शेअर करायला. की आता आम्ही मागच्या वर्षी एक घर केलं होतं, तर त्यावेळेला ते दोघं नवरा बायको, मी जनरली प्रिफर करतो की कपल पूर्णपणे जे डिसिजन मेकर आहेत तर त्यांनी पूर्ण डिसिजनच्या वेळेला किंवा डिझाईन डिस्कस करताना असणं अपेक्षित आहे. तर आम्ही त्यांच्या छोट्या मुलाची बेडरूम केली होती, हार्डली मला वाटतं एक 9-10 वर्षाचा मुलगा असेल. तर ते आम्ही डिस्कस केलं आणि साईटवरती त्या पद्धतीने काम सुरू झालं. काम सुरू झाल्यानंतर जसं साईटवरती सगळ्या एक एक गोष्टी प्लेस होत होत्या, तसं त्या मुलगाला खूप छान वाटायला लागलं की अरे माझ्या म्हणण्याप्रमाणे माझा तो एक जी टेस्ट होती त्या टेस्टला प्रेफरन्स दिलेला आहे, आवडीनिवडी त्यांनी विचारात घेतल्यात, मला कसं हवं तसं मिळतंय. तर मला वाटतं बहुतेक त्याच्या शाळेमध्ये ती एक सिस्टीम असावी की त्याच्या हातामध्ये ते आपण स्टार वगैरे करून ते मार्क देतात की व्हेरी गुड और वाटत काय. तर एक दिवशी मी असं साईटवरती गेलो होतो, तर त्या मुलाने एका भिंतीवरती असं 5 स्टार मला दिलेले होते आणि त्याच्यावरती लिहिलं होतं अंकल व्हेरी गुड, थँक्यू सो मच. तर ते माझ्यासाठी वन ऑफ द बेस्ट कॉम्प्लिमेंट होता, क्युटेस्ट कॉम्प्लिमेंट होता, की तो मला वाटतं कधी पण आमच्या लक्षात राहील तो क्यूटेस्ट क्युटेस्ट रिव्ह्यू.